राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रथमच जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली. ठिकठिकाणी स्वागताचे फलक लागले आहेत. पण अशातच एक फलक मात्र लक्ष वेधून घेत आहे. कारण हा फलक लावण्यात आला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाने. आमदार रोहितदादा पवार मित्रपरिवार यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहर्ष स्वागत असा हा फलक लावण्यात आलेला आहे. हा बोर्ड मात्र लक्ष वेधून घेत आहे. कारण त्यामागे बदलत्या राजकारणाचा संदर्भ आहे. हा फलक खरंच रोहित पवार यांनी लावला आहे, त्यांच्या समर्थकांनी लावला आहे की दुसऱ्याच कोणी लावला आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात जे बदल दिसत आहेत त्या अनुषंगानं या फलकाची सध्या जामखेडमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आता पाहूयात यात अजित पवार आज संध्याकाळी कार्यक्रमात काय बोलत आहेत आणि यावर काय प्रतिक्रिया येत आहेत हे आज संध्याकाळी कळेल. मात्र सध्या तरी या फलकाची जामखेड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. जामखेडच्या मुख्य चौकातच म्हणजे तहसीलदार कार्यालयाच्या जवळच हा फलक लावल्यामुळे तो सर्वांच्या दृष्टीस पडत आहे आणि त्यावरून जामखेडमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. एवढं एकच आहे. हाँ हेलो हेलो